नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा कृषी यंत्रीकरण अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार अशी देखील जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। आता शेतकरी मित्रांनो, पैसे तर जमा होणार हे तर समजलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत हे सर्व काही जाणून घेणे देखील आवश्यक आहे। आणि ह्याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार का, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, तसेच कृषी अवजारांचे थकीत अनुदान कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तर ह्याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। तुमच्या कानातील सर्व प्रश्नांची एकदम सत्य आणि अधिकृत माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूया आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती अनेक काही यूट्यूब चॅनल्सवरती नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात आहेत। नमो शेतकरी योजनेचे खरंच काय आता 2 हप्ते एकत्र जमा होणार का? शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे मग नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, खरंच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होणार का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। आता शेतकरी मित्रांनो, खरंच नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यावरती एकत्र जमा होणार का, तसेच कृषी अवजारांचे थकीत अनुदान कधी मिळणार, असं सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे कर्जमाफीचे पैसे जमा होणार का, उद्याच पैसे जमा होणार का, म्हणजेच की नेमके कर्जमाफीचे देखील पैसे कधी जमा होणार, तर ह्याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच या ठिकाणी नुकसानकारक ठरत असते। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणाहून बघू शकता, गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती एक बातमी मोठ्या प्रमाणात फिरत आहे। दावा केला जातोय की राज्य सरकारनं नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा करणार आहे। आता ह्या बातमी मागचं नेमकं सत्य काय आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभाग किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असा कोणताही अधिकृत निर्णय अद्याप देखील घेण्यामध्ये आलेला नाही। तर इतर राज्यातील संदर्भ जर बघायला गेले तर मध्य प्रदेश सरकारने बलराम महोत्सव आयोजित करून लाखो शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचे वाटप केले आहे। आणि ह्याच बातमीचा चुकीचा संदर्भ जोडून महाराष्ट्रामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत। तर मित्रांनो, तर शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल राज्य सरकारने अद्याप देखील कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि ही दुर्दैवाची बाब आहे। हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, बघा, सध्या ज्या काही बोगस बातम्या बघायला मिळत आहेत, तर अशा बोगस बातम्यापासून सावध राहणं देखील आवश्यक आहे। काही लोक फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी जुन्या मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ एडिट करून दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचे देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आता शेतकरी मित्रांनो, शासनाकडून हप्ता वितरणाचा कोणताही कार्यक्रम आणि तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यावरती विश्वास ठेवू नका। आता राज्य सरकारने हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच तारीख जाहीर केली नाही, परंतु सूत्राच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मग आता सूत्राच्या माध्यमातून जी काय माहिती समोर आली आहे त्यानुसार मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। परंतु ह्यापूर्वी कृषी यंत्रीकरण योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू।
आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होऊ शकतात आणि कर्जमाफीचे पैसे देखील आज जमा होणार की उद्या जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त थोडा वेळ काढून ह्या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी आपण या ठिकाणी कृषी यंत्रीकरण योजनेसंदर्भातील एक आनंदाची बातमी समोर आली आहे, जी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार हे तर तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। त्यापूर्वी कृषी यंत्रीकरण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यामध्ये लाखो शेतकरी कृषी यंत्रीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, नांगर, मोगडा आणि इतर अवजारांच्या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत। शेतकरी मित्रांनो, अनुदानाबाबत ताजी परिस्थिती जर बघायला गेलं तर सुमारे 650 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कृषी यंत्रीकरणाच्या अनुदानासाठी वितरित करण्याचे बाकी आहे। महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी देखील सध्या बघायला मिळत आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये महाराष्ट्राने पहिल्या हप्त्याचा पूर्ण निधी वापरून केंद्र सरकारने उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले आणि ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती ठरले आहे। आता शेतकरी मित्रांनो, नव्या निधीला मंजुरी देण्यामध्ये आली आहे। केंद्र सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठी मंजुरी दिली असून आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 335 कोटी रुपये आहे, तसेच राज्य सरकारचा वाटा 230 कोटी रुपये आहे आणि असे एकूण साधारणतः 558 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। हा 558 कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून त्याचा शासन निर्णय निर्गमित केला जाईल। यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर अशाच पद्धतीने ही आनंदाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला। तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भातील प्रक्रिया देखील वेगाने सुरू आहे। शासन या कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक असलेला मोठा निधी उभा करण्याचा काम करत आहे। निधीचा योग्य नियोजन करत असताना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि शेतकरी बांधवांनो, आणि ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणामध्ये थोडा वेळ लागला असला तरी अधिकृत घोषणा होताच खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या चॅनलच्या माध्यमातून काम करू। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल सरकारने अद्याप देखील कोणतीही घोषणा केली नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होणार, आज पैसे जमा होणार अशा बातम्यावरती विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा जर विचार केला तर सध्या जी माहिती समोर आली त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी वितरणासाठी निधी या ठिकाणी म्हणजेच की आता मंजूर करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल। सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने वेळेमध्ये पैसे जमा करणं देखील आवश्यक आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा व्हायला पाहिजे होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ते जमा झाले नाहीत। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काही गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे की आता कृषी यंत्रीकरणासाठी 558 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आणि अनुदानाची रक्कम लवकरच खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार असल्यामुळे नक्कीच कृषी यंत्रीकरणासाठी जे देखील शेतकरी पात्र ठरले असतील तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो बघा, डीबीटीच्या माध्यमातून आता कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे। कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे। साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे। जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असलं तर सर्वात आधी तुमची कर्जमाफी होईल। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो। बघा, सध्या कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला आजची आज एक छोटंसं काम करायचं आहे आणि ते काम केलं तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। मग आता कर्जमाफीच्या लाभासाठी कोणतं काम करावे लागणार? तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक यादीत नावापुढे नमूद असल्याचे विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रोस्टॅक नोंदणी व आवश्यक कागदपत्रासह आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। म्हणजेच म्हणजेच की ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचं कर्ज खात्यामध्ये डेबिट प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा होईल।
अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। ह्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचण असेल, तर समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की विचारण्याचा प्रयत्न करा। तुमचा प्रश्न नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेटसाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणती महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।